ज्याने जन्म दिला त्यालाच जीवन परत देता येतं। सर्व काही त्या परमेश्वराच्या इच्छेने घडतं। काही क्षणापूर्वी मृत पडलेला उंदीर अचानक हलू लागला। त्याचे पाय थरथरले। त्याने डोके वर उचलले आणि पाहता पाहता तो पूर्णपणे जिवंत झाला। त्यानंतर स्वामी म्हणाले, "जा रे, अजून तुझी वेळ झालेली नाही." हे एक शब्द ऐकताच उपस्थित लोकांच्या डोळ्यासमोर एक चमत्कार घडला। "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी लक्ष्मी साबळे। आज आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जीवनातील एक अशी विलक्षण लीला जाणून घेणार आहोत, जी ऐकून स्वामींच्या सामर्थ्याबद्दल आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही। एके दिवशी अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज एका मठात बसले होते। नेहमीप्रमाणे अनेक भक्त दर्शनासाठी आले होते। काही स्वामींच्या चरणी नतमस्तक होत होते, तर काही त्यांच्या बोलण्यातून जीवनाचे धडे घेत होते। त्याच वेळी मंदिरात साफसफाईचे काम सुरू होते। मठातील एका सेवेकराच्या हातून अचानक एक घटना घडली। मंदिराच्या एका कोपऱ्यात एक छोटासा उंदीर फिरत होता। साफसफाई करताना नकळत त्याच्यावर जड वस्तू पडली आणि क्षणातच तो उंदीर मृत झाला। सेवेकरी घाबरला। त्याच्या मनात अपराधाची भावना निर्माण झाली। माझ्या हातून एका मुक्या जीवाचा जीव गेला, ही खंत त्याला सतावत होती। त्याने मृत उंदीर बाजूला ठेवला, पण त्याचे मन शांत होत नव्हते। स्वामी दूर बसून सर्व काही पाहत होते। अचानक त्यांनी त्या सेवेकरीला हाक मारली, "अरे, तिकडे काय लपवलंस?" सेवेकरी थरथर कापत पुढे आला। त्याने घडलेला सर्व प्रकार सांगितला आणि स्वामींच्या चरणी मस्तक टेकले। "महाराज, माझ्याकडून मोठी चूक झाली आहे." सभोवताली बसलेले भक्तही हा प्रसंग ऐकत होते। स्वामी काही क्षण शांत राहिले। त्यांच्या चेहऱ्यावर ना राग होता ना आश्चर्य। ते हळूहळू उठले आणि त्या ठिकाणी गेले जिथे उंदीर पडला होता। मृत उंदीर निश्चित पडला होता। उपस्थित लोक उत्सुकतेने पाहत होते। स्वामींनी तो उंदीर आपल्या हातात घेतला, क्षणभर त्याच्याकडे एकटक पाहिलं आणि मग आपल्या करंगळीने त्याच्या अंगावर हलका स्पर्श केला। त्यानंतर स्वामी म्हणाले, "जा रे, अजून तुझी वेळ झालेली नाही." हे एक शब्द ऐकताच उपस्थित लोकांच्या डोळ्यासमोर एक चमत्कार घडला। काही क्षणापूर्वी मृत पडलेला उंदीर अचानक हलू लागला। त्याचे पाय थरथरले। त्याने डोके वर उचलले आणि पाहता पाहता तो पूर्णपणे जिवंत झाला। क्षणभर संपूर्ण परिसर स्तब्ध झाला। कोणालाही आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता। काही भक्तांनी आश्चर्याने तोंडावर हात ठेवले। काहींच्या डोळ्यात अश्रू होते, तर काहींना श्री स्वामी समर्थ असा जयघोष सुरू केला। जिवंत झालेला उंदीर काही क्षण स्वामींच्या हातावर बसून राहिला आणि नंतर शांतपणे खाली उतरून पळून गेला। सेवेकरी स्वामींच्या चरणी कोसळला। त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते। त्याला आपल्या डोळ्यांसमोर घडलेली लीला समजत नव्हती। तेव्हा स्वामी त्याच्याकडे पाहून म्हणाले, "ज्याने जन्म दिला त्यालाच जीवन परत देता येतं। सर्व काही त्या परमेश्वराच्या इच्छेने घडतं." इतके बोलून स्वामी पुन्हा आपल्या जागेवर जाऊन शांत बसले। पण उपस्थित लोकांच्या मनात मात्र त्या दिवसाची आठवण कायमची कोरली गेली। मित्रांनो, स्वामी समर्थांच्या जीवनातील अशा लीलांमधून भक्तांना एक गोष्ट शिकायला मिळते। प्रत्येक जीवामध्ये परमेश्वराचा अंश असतो। मग तो मनुष्य असो, प्राणी असो किंवा अगदी छोटासा उंदीर असो। स्वामींची करुणा सर्व जीवांवर समान होती आणि म्हणूनच आजही लाखो भक्त त्यांच्या चरणी श्रद्धेने नतमस्तक होतात। "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। तर मित्रांनो, तुम्हालाही स्वामींच्या चमत्कारिक आणि भावनिक लीला जाणून घ्यायच्या असतील तर VRS मराठीला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।